5 वर्षात वाढले नाही इतके मतदार महाराष्ट्रात 5 महिन्यांमध्ये वाढले। राहुल गांधींकडून लोकसभेत विधानसभा निवडणुकीचा मुद्दा। शिर्डीत एकाच इमारतीत 7000 नवमतदार असल्याचाही दावा। महाराष्ट्र केसरीत मॅच फिक्सिंग, चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांनाही शिक्षा करा, राक्षेंच्या कुटुंबियांची मागणी। पुण्यातही ऑपरेशन टायगर, 3 माजी आमदारांसह आणखीन 6 जण शिंदे गटात जाणार। काँग्रेसचे 2, ठाकरे गटाच्या 4 नेत्यांचा समावेश। सहम टीव्हीला सूत्रांची माहिती। सरपंच देशमुख प्रकरणातील फरार कृष्णा आंधळेनं पुरावे नष्ट केल्यास प्रशासन जबाबदार। मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, धनंजय देशमुखांची विनंती। मंत्री धनंजय मुंडेंची पाठराखण करणाऱ्या भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींच्या विरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक, माफी मागावी अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा। राज्यात 50,000 शिक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत, तिजोरीत खडखडाट असल्यामुळे 1100 कोटींच्या निधीसाठी प्रस्तावच नाही। अंबरनाथमध्ये भर दिवसा तरुणीवर शस्त्रानं वार करत हत्या। रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या ब्रिजवर घडली घटना, पोलीस घटनास्थळी दाखल। सीईटी परीक्षेच्या अर्ज नोंदणीसाठी पुन्हा मुदतवाढ जाहीर। विद्यार्थ्यांना 10 फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज। महाकुंभ मेळ्यामध्ये वसंत पंचमीच्या निमित्तानं 3रं शाही स्नान, भाविकांची मोठी गर्दी। महाकुंभात आतापर्यंत 35 कोटीहून अधिक भाविकांनी घेतलं स्नान। ममता कुलकर्णी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, महामंडलेश्वर पदासाठी 10 कोटी रुपये दिल्याचा आरोप।